तर तो त्यांच्या मंत्र्याला, आता मंत्री आमचे तर नाहीच आहेत, त्यामुळे त्यांचेच मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्र्याला ते ठोकून काढायचा इशारा देत असतील तर त्याची सुरुवात लोकांना सांगण्यापेक्षा बच्चू कडूंनी सुरुवात करावी, मग जनता सुरुवात करेल. बच्चू कडू असं देखील बोललाय की 1996 ते 2026 पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि त्यासाठी वाटेल तर सरकारनं कर्ज काढावं, कर्जमाफी करावी, केली नाही तर पुन्हा एकदा आंदोलन. नाही, बच्चू कडू काय आंदोलन करतील तो त्यांचा विषय, त्यांच्या पक्षाचा विषय आहे. या सरकारच्याकडे आहे काय कर्जमाफी करायसाठी? त्यांनी आम्ही दिलेल्या कर्जमाफीमध्ये 19 पासूनच्या त्या लोकांना सुद्धा वगळून टाकलेला आहे. जे आम्ही 50,000 रुपये प्रोत्साहन देतो त्यातील शेतकऱ्यांची संख्या कमी करून टाकली आहे आणि या कर्जमाफीचा थेर फायदा होणारच नाही आहे. ही सरसकट कर्जमाफी नाही आहे, ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे. त्यामुळे ते संख्या दाखवत आहेत, ती संख्या सुद्धा यामध्ये बसणार नाही. 55 लाख जे दाखवलं जात आहे याचं कारण असं आहे की 2 लाख रुपये भरतील पण 3 लाख दिल्याशिवाय त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळणारच नाही, तर ते देण्याची ऐपत त्या शेतकऱ्याकडे नाही. म्हणजे यांचे 2 लाख देऊन उपयोग नाही आणि ते 3 लाख भरल्याशिवाय 2 लाख त्याचे देणार नाही. अशा सगळ्या मध्ये मला वाटते फार तर हा आकडा 15-20 लाखाच्या घरात जाईल, हे आकडा फुगवून सांगितला जात आहे. हा शेतकऱ्याला फायदा होणार नाही. या कर्ज ही बनावट आणि फसवी बनवाबनवीची कर्जमाफी आहे. राहिला विषय बच्चू कडूंनी म्हटलं ते खरं म्हणजे काल प्रवक्ता भाजपनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये पवार साहेबांचं बोट दाखवलं आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना देशातील त्यावेळेस 2004 मध्ये एका झटक्यामध्ये 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. ती ताकद काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यावेळेस शरद पवार साहेब कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना शरद पवार साहेब किंवा काँग्रेस सरकार असताना सोयाबीनला 4,500-5 हजार रुपये भाव मिळत होता आणि यांचं सरकार आलं या भारतीय जनता पक्षाचं, सोयाबीनला 4,000 रुपये नाही 3,000 रुपये सुद्धा भाव मिळाला नाही. मग कोणाच्या काळात कोणाची लूट झाली हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ठाऊक आहे. राहिला कर्जमाफीचा विषय, तर आम्ही तर हे म्हणतो की सरकारच्या जमिनी अदानीच्या घशात घालण्यापेक्षा ओपन त्याचा ऑक्शन करा, लिलाव करा, काही जमिनी काढून टाका आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, ही आमची मागणी असणार. पुन्हा एकदा केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरमध्ये दरवाढ केली आहे. दिवाळीच्या जवळ आता जे सिलेंडरचे दर पोहोचल्यानंतर सर्वसामान्यांचे स्वयंपाकघरापर्यंत महागाई दर पोहोचतो. नाही, त्या सरकारचं धोरणच आहे ना, हेच सरकारची उपलब्धी आहे की आम्ही चुलीवरून गॅसवर आणलं आणि ह्या सरकार आता गॅसवरून चुलीकडे नेण्याचा निर्धार केलेला आहे आणि ती परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये तयार झाली. 1,000 रुपयाचा सिलेंडर तर आत्ता झालेला, जवळपास पोहोचलेला. पुढचा महिनाभर थांबा, हा सिलेंडर 1,500च्या घरात जाईल महिना 1.5 महिन्यामध्ये. ही परिस्थिती निर्माण होईल आणि लोक पुन्हा चुलीकडे येतील. आता चुलीतला कोलीत घेऊन या सरकारला कसे चटके द्यायचे हे जनता ठरवेल. पण एक सांगतो की सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय असेल, गरीब माणूस हा पुन्हा चुलीवर स्वयंपाक करून डोळ्यात धूर घालून त्याच्या डोळ्यामधले अश्रू पुन्हा जोरानं वाहतील अशीच व्यवस्था या सरकारने केलेली आहे. तुम्ही वारंवार आरोप करताय की भाजप तुमच्या नगरसेवकांना खरेदी करताय. विषय नाही, संपला विषय. चला नाही. अशोक गहलोत यांनी जे आरोप केला त्याच्याकडे कसं बघता की मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार होतो, तुम्ही माझ्या विरोधात षडयंत्र केलं असं अशोक गहलोत? नाही, मला माहित नाही वरच्या लेवलचा, मी खालचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला त्यावर बोलता येणार नाही. ती परिस्थिती केंद्रीय स्तरावर काय झालं ते काय म्हटलं तुम्हाला त्याच्याबद्दल उत्तर माझ्याकडे नाही आहे. थँक्यू. कसे चटके द्यायचे हे जनता ठरवेल असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय. तर शरद पवार कृषी मंत्री असताना सोयाबीनला 4,000 ते 5,000 भाव होता असंही वडेट्टीवार म्हणाले.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.